कुमारी आरोही इंद्रजित घोरपे असे आहे। मी इयत्ता 4थी क ची विद्यार्थिनी। जो 65 किलोची तलवार चालवतो तो यशाजी, जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो तो बाजी, जो 8 घंट्यात घोडा दिल्लीवरून पुण्यात नेतो तो संताजी, जो शत्रूंच्या झुंजात घुसून शत्रूंशी वार करतो तो धनाजी, जो सिंहाशी लढून सिंहाचा जबडा फाडतो ते छत्रपती संभाजी, आणि या सगळ्यांना मिळून जो स्वराज्य निर्माण करतो ते छत्रपती शिवाजी। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे आहे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे। छ 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जंग जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचा हितचिंत, जनतेचा राजा असे त्यांचे छत्रपती शिवाजीराजे। अवघ्या मुठभर नावांना सोबत घेऊन ज्यांनी आभाळाभर शौर्य गाजवले असे राजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते। माता जिजाऊंनी शिवबांवरती उत्तम संस्कार केले, शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडविले। बाल शिवबांनी माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवबांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती सत्यात उतरवली सुद्धा। दोन्हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। मावळ्यांच्या साथीने आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले। छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, जीवामाला असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे जमवले। त्यांच्या जीवनाचे प्रसंग आजही आपल्या अंगावरती शहारे आणतात, जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, गड आला पण सिंह गेला, अफजल खानाचा पराभव, शाहिस्तेखानाचे पोटे कापणे। त्यांच्या या पराक्रम शौर्याला मी एवढेच म्हणेन की स्वराज्यासाठी आयुष्यभर लढला होता, स्वराज्यासाठी शत्रूला आयुष्यभर लढला होता, प्रतापगडाच्या बैठ्याला अफजल खानाला पाडला होता, पुण्यात जाऊन शाहिस्तेखानाला कुर्ता तोडला होता, पुरंदरच्या बैठ्याला मिर्जाशी चातुर्याने लढला होता, आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता, महाराष्ट्राच्या या मातीत युगपुरुष शुभ राजा घडला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले। त्यांनी प्रजेवर अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला। शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले। त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला। त्यांनी स्त्रियांचा आदर केला, नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले। त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिले आरमार उभे केले जे पाण्यावर सर्वात प्रभावशाली होते। आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह होय। इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच अशा शत्रू त्यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते। त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लुटमार करत, तिथल्या लोकांचा छळ करत, शिवरायांनी या सागरी त्या शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र आरमार निर्माण केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान मोठे जहाजे, नावा तयार करण्यासाठी कारखाने उभारले। मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच अशा शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला। छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या कशा होत्या? छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक शत्रूशी लढताना कशी नीती वापरत? या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करणाऱ्या पोरांना ऑक्सफर्ड विद्यापीठमध्ये डॉक्टरेट नावाची मानद पदवी दिली जाते। पण आपल्या देशात अशी पदवी देतात का हो? छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला चित्रपटगृहात समजतात, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुस्तकात समजतात, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक योद्ध्याच्या डोक्यावर समजतात। पण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक माणसाच्या वागण्यामध्ये का दिसत नाही? शेवटी जाता मी एवढेच म्हणेन की एक होते छत्रपती शिवाजी, काळजी नव्हती त्यांना कशाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची। त्यांची जाण मर्द मराठ्यांची, देशाला लहर आणली भगव्याची, मुहूर्तमेढ रोखली
धन्यवाद.